ज्यांचं मन अशांत आणि विचलित आहे त्यांनी 5 मिनिट वेळ काढून नक्की ऐका हा व्हिडिओ. 1. मनाचे समाधान गरिबांना श्रीमंत बनवते. असमाधान श्रीमंताला गरीब बनवते. 2. जिथे तुमच्या नाराज होण्याची कदर नसेल तिथे नाराज होणं सोडून द्या. 3. कोण म्हणतो तुम्ही एकटे आहे? आरशासमोर जाऊन उभे राहा. सगळ्यात ताकदवान माणूस तुमच्या समोर उभा आहे. 4. जेव्हा काय करावे हे समजत नसेल तेव्हा स्वतःला थोडा वेळ द्या. 5. संधी आणि सूर्योदयामध्ये एक समानता आहे. उशीर केला तर उशीर करणारे यांना गमावतात. 6. गर्दीचा हिस्सा तर सगळेच बनतात. गर्दी बनवण्याचं कारण बना. 7. सफल होण्याचा सगळ्यात चांगला मार्ग परत एकदा प्रयत्न करणे हा आहे. 8. चुकीचे विचार करणारे स्वतःही पुढे जात नाहीत आणि बरोबर असणाऱ्यांना सुद्धा पुढे जाऊ देत नाहीत. 9. श्रीकृष्ण म्हणतात स्वतःवर भरोसा ठेवा. का शोधता लोकांना? पक्ष्यांजवळ कुठे असतो नकाशा पण तरीही शोधतात ते त्यांचा रस्ता. 10. श्रीमंती मनाची असेल तर लोक सायकलवर सुद्धा खुश असतात, नाहीतर कारमध्ये सुद्धा लोकांना रडताना आपण पाहतो. 11. 97% लोक आयुष्यामध्ये लगेच हार मानतात आणि त्याच 3% लोकांसाठी काम करतात जे कधीही हार मानत नाहीत. 12. आपण माफ सारखं सारखं करू शकतो पण भरवसा एकदाच ठेवू शकतो. 13. आपली सगळ्यात मोठी कमजोरी हार मानण्यामध्ये आहे. 14. असफलतेमध्ये काहीही चुकीचं नाही, पण सफलतेसाठी प्रयत्न न करणे नक्कीच चुकीचं आहे. 15. सगळ्यात जास्त दुःख आपले लोक परक्यांसारखे वागल्यानंतर होते. स्वतःला तयार करा. प्रत्येक गोष्ट स्वतःवर घेणं बंद करा. 16. जेव्हा तुम्हाला या गोष्टीची जाणीव असेल की तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये ओझ्याशिवाय दुसरं काही नाही, तेव्हा शांतपणे त्या व्यक्तीच्या आयुष्यातून दूर जा. कारण प्रेम दुरावा सहन करू शकते पण बेइज्जती अजिबात नाही. 18. प्रेम करायचं असेल तर आळशी माणसावर करा. तो तर तुम्हाला सोडून जाण्याच्या विचारानेच थकून जाईल. 19. लोक बदलत नाहीत तर त्यांना तुमच्यावर वेळ वाया घालवायचा नसतो किंवा तुमच्यापेक्षा चांगले लोक त्यांच्या आयुष्यात आलेले असतात. 20. श्रीकृष्ण म्हणतात प्रत्येक आनंदाला आनंद समजू नका, प्रत्येक दुःखाला दुःख समजू नका. जगामध्ये जगायचं असेल तर स्वतःला कोणापेक्षाही कमी समजू नका. 21. असे लोक कधीही कोणाचे होत नाहीत जे त्यांचे मित्र आणि नात्यांना कपड्यांसारखे बदलतात. 22. बुद्धी तीक्ष्ण असो किंवा नसो पण मेहनत मनापासून केली पाहिजे. 23. लोक सगळ्यांनाच खाली खेचण्याचा प्रयत्न करतात पण ज्याला ध्येयापर्यंत पोहोचायचं असतं तो पोहोचतोच. 24. वेळेबरोबर जे चालतात त्यांच्या मागे सगळे जग चालते. 25. अनुभव सांगतो की मेहनत स्वभाव बनला तर यश ध्येय बनते. 26. बऱ्याचदा प्रेमाचा तिरस्कार तेव्हा होतो जेव्हा कोणी खूप जास्त प्रेम करून धोका देते. 27. चांगल्यातले चांगले होण्यासाठी आपल्यामधील कमी असलेल्या गोष्टींवर काम करणे गरजेचे आहे. 28. जर काहीतरी चांगलं करायचं असेल तर गर्दीपासून वेगळं राहून करा. गर्दी हिंमत तर देते पण ओळख हिरावून घेते. 29. अपयशावर जर मेहनतीचा रंग लावला तर अपयश यशामध्ये बदलते. 30. प्रत्येक सफलतेच्या मागे कठीण मेहनत लपलेली असते. 31. प्रेम करायला काही मिनिटच लागतात पण तुटलेलं प्रेम विसरायला पूर्ण आयुष्य लागतं. 32. लोकांना समाधानी करता करता तुमचे आयुष्य निघून जाईल पण तुम्ही त्यांना संतुष्ट करू शकणार नाही. त्यामुळे स्वतःसाठी आणि स्वतःच्या आनंदासाठी जगायला शिका. 33. वाट पाहू नका. जेवढा तुम्ही विचार करता आयुष्य त्यापेक्षा खूप वेगाने पुढे जात आहे. 34. तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत नाही तर तुमचं आयुष्य वाया घालवत आहे. आता तुम्ही वेळेला चेष्टेचा विषय बनवलं तर नंतर वेळ तुमच्या आयुष्याची चेष्टा बनवेल. 35. माणूसच माणसाच्या रस्त्यात अडवा येतो, मांजरीला तर उगाचच बदनाम केलं जातं. 36. मेहनत असू द्या किंवा तिरस्कार हिशोबातच करा. प्रमाणापेक्षा जास्त केला तर त्रासच होईल. 37. आजकाल लोक मनापासून नाही तर स्वार्थासाठी नातं ठेवतात. लोकांनी काही दिलं तर ऐकवलं सुद्धा खूप, फक्त देवाच्या दारात कोणतेही टोमणे ऐकायला मिळाले नाही. 38. जो रस्ता तुमचा नाही ते ध्येय सुद्धा तुमचे नाही. 39. वेळ वाया घालवू नका ठरवण्यामध्ये की तुम्हाला काय करायचं आहे, नाहीतर वेळ ठरवेल
तुमचं काय करायचं? 40. तुम्ही असं काम करा जे तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कोणीही करू शकत नाही. 41. इतका उशीरही करू नका तुमच्या स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी, की वेळेबरोबर तुमचं वय सुद्धा निघून जाईल आणि स्वप्न स्वप्नच बनून राहील. 42. आयुष्यामध्ये प्रत्येकाला समजून घेण्याचा प्रयत्न करा, पारखण्याचा नाही. 43. श्रीकृष्ण म्हणतात की प्रामाणिकपणा सगळ्यात महाग भेटवस्तू आहे. स्वस्त लोकांकडून त्याची अपेक्षा करू नका. 44. कधीही अश्रू येऊ देऊ नका त्यांच्या डोळ्यांमध्ये ज्यांनी स्वतः हरून तुम्हाला जिंकवलं आहे. 45. ज्यांना सफल व्हायचं असतं ते दुसऱ्या कोणत्याही गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवत नाहीत. 46. काचेसारखा असतो भरवसा, कितीही सांभाळा तरी शेवटी तुटतोच. 47. कोणी विश्वास तोडला तर मनापासून त्याचे आभार माना, कारण तेच लोक शिकवतात की विश्वास नेहमी विचार करून ठेवला पाहिजे. 48. आपल्यामधील कमतरता दूर करणाराच यशाच्या शिखरावर पोहोचतो. 49. ज्यांचे हेतू मजबूत असतात ते स्वतःसाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतात. 50. कोणाच्याही वाईट वेळेमध्ये त्याला आधार द्या, हिंमत द्या, कारण वाईट वेळ तर निघून जाते पण तो तुम्हाला आशीर्वाद आयुष्यभर देत राहील. 51. कधी कधी आयुष्यात आलेले लोक जुन्या लोकांपेक्षा प्रामाणिक असतात. 52. काय माहीत कोणत्या गोष्टींवर माणसाला घमंड आहे, तो तर शेवटच्या प्रवासासाठी सुद्धा दुसऱ्यांवर अवलंबून आहे. 53. जर मेहनत तुमचे हत्यार असेल तर सफलता तुमची गुलाम बनेल. 54. यशस्वी माणसाची कहाणी पण तीच आहे, फक्त लिहिण्याची पद्धत वेगळी आहे. 55. कोणत्याही माणसाच्या मागे पळून तुमचं महत्त्व कमी करू नका, जो तुमचा आहे तो कुठेही जाणार नाही. 56. माहीत नाही काय लिहिलं आहे नशिबामध्ये, ज्यालाही आपलं मानलं तो दूर जातो. 57. वेळ आणि आपले लोक जेव्हा दोघेही एकाच वेळी दुःख देतात तेव्हा माणूस बाहेरूनच नाही तर आतूनही तुटतो. 58. जेव्हा खूप काही असतं बोलण्यासाठी तेव्हा माणूस शांत होतो. 59. चूक समोरच्याची नाही आपली असते, माहीत असूनही आपण कोणालाही आपलं मानतो. 60. दुःख नेहमी मागे पाहते, चिंता इकडे तिकडे पाहते, पण विश्वास नेहमी पुढे पाहतो. 61. आशा आणि विश्वास करणे कधीही चुकीचे नसते, फक्त ते आपल्याबरोबर अवलंबून असते की आपण कोणाकडून आशा केली आणि कोणावर विश्वास ठेवला. 62. ज्याच्या तुम्ही मागे मागे पळत आहात त्याच्यापासून 2 दिवस दूर राहून पहा, बोलणं तर सोडाच, तो तुमची आठवण सुद्धा काढणार नाही. 63. पैसे अशी गोष्ट आहे की जवळ असेल तर परकी लोक सुद्धा आपली होतात आणि पैसे नसेल तर आपले लोक सुद्धा परके होतात. 64. चुकीच्या लोकांना माफ करा पण परत कधीही मनामध्ये जागा देऊ नका. 65. प्रेम जर खरं असेल तर वादविवाद कितीही झाले तरीही नातं तुटत नाही. 66. नाते रक्ताचे नसतात, विश्वासाचे असतात. जर विश्वास असेल तर परकी लोक सुद्धा आपली होतात आणि विश्वास नसेल तर आपली लोक सुद्धा परकी होतात. 67. तुमच्या विरुद्ध बोलल्या जाणाऱ्या गोष्टी शांतपणे ऐका, विश्वास ठेवा, वेळ असताना योग्य उत्तर देईल. 68. मान्य करण्याची हिंमत आणि सुधारण्याची नियत असेल तर माणूस खूप काही शिकू शकतो. 69. जगातील सगळ्यात चांगले औषध आहे जबाबदारी, एकदा पिले तर आयुष्यभर थकणार नाही. 70. 2 मिनिटांच्या रागामुळे प्रेमाचे नाते विखुरते, भान तेव्हा येते जेव्हा वेळ निघून गेलेली असते. 71. आता भीती वाटते अशा लोकांची जे म्हणतात की माझ्यावर विश्वास ठेव, मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. 72. कोणालाही आवडत नाही मेहनत करायला, पण या जबाबदाऱ्या सगळं करायला लावतात. 73. लोक आपल्या जागी बरोबर असतात, फक्त आपणच त्यांना खूप चांगलं आणि आपलं मानतो. 74. आजकालच्या जमान्यामध्ये सगळ्यात वाईट मनाने चांगलं असणं असतं. 75. नात्यांमध्ये एकदा भरवसा तुटला तर बोलणं तर होतं पण पहिल्यासारख्या गोष्टी राहत नाहीत. 76. काही लोक मैत्री तिथेच करतात जिथे जीवापेक्षा जास्त शब्दाला किंमत असते. 77. मनाने चांगलं असणं सुद्धा गुन्हा आहे आजच्या जमान्यामध्ये, इथे माणूस फक्त फायदा घेण्याचा विचार करतो. 78. जो माणूस रडत रडत रागामध्ये सगळं बोलतो तो मनाने खरा असतो, कारण राग आणि रडणं माणसाला खरं बोलण्यासाठी भाग पाडतं. 79. माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा अशा लोकांना छोटं समजायला लागतो,
ज्यांनी त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवलेलं असतं. 80 कोणाच्याही सल्ल्याने रस्ते नक्कीच मिळतात, पण ध्येय स्वतःच्या मेहनतीनेच मिळते. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. या व्हिडिओमुळे तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.